मित्रांनो, जर तुमच्याकडे ट्रॅक्टरच नसेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही तेच या व्हिडिओला रिलेट करतात. आणि आज मला बऱ्याच दिवसात ट्रॅक्टरवर बसायला भेटले. तर वेलकम मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका कडकता फडकता व्लॉगर. तर आजच्या व्लॉग मध्ये आपण बघणार आहे ट्रॅक्टरचा विषय. तर आज आमचा काळ पण आला होता आणि वेळ पण आली होती वावर नांगरायची. कारण कसं आहे, रोज कडक ऊन पडतं आणि आज अचानक सावली पडली. आता सावली कशाची, तर आबाळ आलं होतं, सगळीकडे पॅक झालं. मग म्हणलं आता गडबड केली पाहिजे, नाही तर काहीतरी आपल्या बरंच गडबड होईल. म्हणून पडदिशी ट्रॅक्टर बोलावला आणि नांगरायला सुरुवात केली. कारण म्हणलं मातीचं भिजल तर आपली चांगली झिजल. आता ट्रॅक्टर तर एकदम दणक्यातच चाललेलं, त्याच्यामुळे काही टेन्शनच नव्हतं. पण तुम्हाला जर माहितीच की पावसाचं कुठं काय गावतं, तेव्हा बाबा कधी पण येतो ना आपली जिरवून जातो. आता ट्रॅक्टरच म्हणाल तर आपल्याला लहानपणापासून जेसीबी ट्रॅक्टर काम करत असली की बघायला लय आवडतं. मग ते कुठला पण माणूस असू द्या, मोठा असू द्या, बारका असू द्या, म्हातारा असू द्या, कोण पण असू द्या, समोरचा व्ह्यू फुल एन्जॉय करतो. आणि आजच काम चालू असताना मला ट्रॅक्टर मध्ये बसायला भेटलं बघा. मग अशी संधी भेटल्यावर आपण कधी सोडत नाही. कारण कसं आहे ना, आमच्याकडे ट्रॅक्टरच नाही. त्याच्यामुळे जर वावरातलं काय काम असेल तर बाहेरचा ट्रॅक्टर बोलावतो आम्ही, पण त्याच्यात बसायला भेटेलच याची गॅरंटी नसती. पण आज मनसोक्त बसायला भेटलं बघा. पण एकदा ट्रॅक्टर मध्ये बसल्यावर कळलं, जेवढं सोपं दिसतं तेवढं नसतं. कारण कंटिन्यू ट्रॅक्टर मध्ये बसायचं म्हणलं की कंबार्ट जातच. मग हा नवीन अनुभव घेसपर्यंत वावर पण नांगरून झालं आणि मग ट्रॅक्टर गेला त्याच्या वाटेने. मग मी पण म्हणलं आता आपण आपल्या वाटेने जाऊ. जर तुमच्या कुठल्या मित्राकडे ट्रॅक्टर असेल ना तर हा व्हिडिओ त्याला नक्की शेअर करा, आणि ज्याच्याकडे नसेल त्याला पण शेअर करा, तो पण रिलेट होईल. आणि जर पेज वरती नवीन असेल तर असेच कडक त्या फडकत्या व्लॉग साठी फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. थँक्यू.